नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण जो आता मृगबार पाहत आहे ह्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगायचं आहे की इथे पातळ माल आहे बघा, छोटा माल आहे. म्हणजे कमी माल म्हणतो आपण त्याला, ओव्हरलोड नाही म्हणत आपण. जे आता ओव्हरलोडचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहे, हे बघा पातळ माल आहे. झाडाचा घेर खूप मोठा आहे, त्या मानाने हा माल कमीच म्हणावा लागेल. पण याचा एक फायदा बघा कसा आहे. याच्यामुळं झालं आहे काय की साईज जी आहे ती 1 नंबर 2 नंबर आणि पोला, म्हणजे जे आपण प्रत्येक फळामध्ये 3 बोटं 2 बोटं जे पाहिजे आपल्याला, ते प्रत्येक फळामध्ये आपल्याला जाणवते. ह्याचा फायदा काय होतो, शेतकऱ्यांना जेव्हा माल विकायचा आहे तेव्हा किलोवर जर विकला तर चांगले पैसे होऊन जातात. आणि हे उक्त्यामध्ये हा भाग दिल्यापेक्षा किलोवर दिलेला कधी चांगला. आता उक्त्यामध्येही परवडते, पण ते बजेट बसलं पाहिजे, कारण व्यापाराची नजर आणि आपलं जजमेंट एकत्र आलं पाहिजे बरोबर. आणि हे जे साईज आहे ही सगळी मार्केटची 1 नंबर साईज आहे. आणि ओव्हरलोड माल असला तर साईज कशी राहते हे तुम्ही बघितलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना एक सांगायचं आहे की तुम्ही असं भरपूर मालाची अपेक्षा करू नका. क्वांटिटीवर पैसा कमवायचा कधी पण, क्वालिटीवर पैसा आपल्याला चांगला होतो. झाडाची तब्येतही चांगली राहते. जसं की इथं तुम्ही पाहताय हिरवागार बाग आहे. काही झाडावर ओव्हरलोड माल असून पण, कारण त्याच्यापेक्षाही ओव्हरलोड सहन करण्याची ह्या झाडाची ताकद आहे. आणि अजून पण माल हिरवा आहे. अशा प्रकारे आपल्याला बागेची काळजी घ्यायची. हे बघा, नाहीतर ही परिस्थिती होते बागाची, अशी काळी होणे, ओव्हरलोड माल लागल्यावर. हे बघा आता कसं होईल. ह्याच्यामध्ये 2-3 कॅरेट तुटून गेलेले आहे झाडामध्ये परवाच्या दिवशी. ह्या बागेचा सौदा झालेला आहे. एक 350 झाडं आहे. हे पातळ माल आहे. 5 लाखाला या बागेचा सौदा झालेला आहे. धन्यवाद.